नाशिक, विक्रमगड, वाडा, जव्हार, डहाणू, पालघर, तलासरी ह्या सर्व भागातील मुलींसाठी एक महत्त्वाची सूचना मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका आणि जास्तीत जास्त मुलीसोबत शेअर नक्की करा हा व्हिडिओ. मित्रांनो, काल मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता, त्याच्यामध्ये एका मुलीसोबत जी घटना झाली त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या सर्वांना सांगितली होती. पण जेव्हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर मला बऱ्याचशा जणांचे मेसेजेस आले, बऱ्याच DM आले, बरेचसे कमेंट आले आणि असं लक्षात आलं की ही घटना फक्त एका मुलीसोबत नाही, दोघा मुलीसोबत नाही, तर डहाणू आणि आपल्या ज्या नाशिकमधील ज्या मुली आहेत त्याच्यामध्ये कितीतरी मुलींसोबत ही घटना घडलेली आहे. मित्रांनो, ही जी तुम्हाला स्क्रीनवर आयडी दिसते ही एका मुलाची आयडी आहे. आयडीच्या प्रोफाईल मध्ये तुम्हाला पोलिसाचा फोटो दिसेल, वर्दीमधील फोटो दिसेल आणि आयडीचं नाव मुलीचं दिसेल आणि ह्या आयडी वरनं तुम्हाला मेसेज येऊ शकतो. आपल्या भागातील कितीतरी मुलींना ह्या आयडी वरनं मेसेज आलेला आहे आणि ही एक आयडी नसून ह्याच्यासारख्या अजून कितीतरी अनेक फेक आयडी हा मुलगा युज करतोय. ह्या आयडी वरनं तुम्हाला हॅलो ताई, हॅलो दीदी, हाय दीदी, कुठली आहेस तू, मी तुला ओळखतो, अशा पद्धतीचा मेसेज तुम्हाला येऊ शकतो आणि तुम्हाला असं वाटेल की पोलिसाची वर्दी आहे आणि पोरगा दीदी म्हणतोय म्हणल्यावर चांगला पोरगा म्हणून तुम्ही त्याला रिप्लाय करू शकता. थोड्या वेळानं तुमचं बोलणं झाल्यानंतर तुम्हाला तो ब्लॅकमेल करायला लागेल, तुम्हाला धमक्या द्यायला लागेल, तुम्हाला फोटोचे गैरवापर करण्याच्या धमक्या द्यायला लागेल. अशा घटना आपल्या भागातील कितीतरी मुलीसोबत घडलेल्या आहेत आणि ही घटना तुमच्यासोबत पण घडू शकते. आणि ही फक्त ही एक आयडी नसून ह्याच्यासारख्या अनेक आयडी आहेत जो हा मुलगा वापरतोय. त्याच्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीच्या कुठल्याही आयडीवरनं हॅलो दीदी, हाय ताई, मी तुम्हाला ओळखतो, मी तुमच्या कॅटेगरीचा आहे, मी तुमच्या कास्टमधला आहे, मी तुमच्या जातीचा आहे, मी तुमच्या कुळाचा आहे, अशा पद्धतीचा कुठल्याही प्रकारचा जर मेसेज आला तर त्याला रिप्लाय करू नका. ही जी मी आयडी तुम्हाला दाखवली ह्या प्रोफाईलवर जा आणि लवकरात लवकर ह्या प्रोफाईलला रिपोर्ट करा, जेणेकरून इंस्टाग्राम हे अकाउंट बॅन करेल. ह्या पोरांकडून मिळालेल्या धमक्याबद्दल संबंधित मुलींनी बऱ्याचशा पोलीस चौक्यांमध्ये तक्रार सुद्धा केलेली आहे, परंतु पोलिसांकडून अजून सुद्धा ह्या प्रकरणाबद्दल काही पाठपुरावा झाला नाही. त्याच्यामुळे आता सावधानी आणि सतर्कता तुम्हाला स्वतःला ठेवायची आहे. जर तुम्हाला ह्या आयडीवरनं मेसेज आला किंवा अशा पद्धतीच्या दुसऱ्या आयडीवरनं मेसेज आला तर कोणालाही लगेच रिप्लाय करू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलींना शेअर करा, जास्तीत जास्त भावांना शेअर करा, जास्तीत जास्त बहिणींना शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त मुलींपर्यंत ही माहिती पोहोचेल.